कधी काळी हा नाला 6 फूट खोल होता. आज फक्त 2 फुटांवर उरलाय. आणि हे कुणामुळे? रेल्वेच्या अर्धवट कामामुळे. माझं घर इथंच आहे. दररोज दुर्गंधी, डास, आजार. आमचं लहान मूल तापानं फणफणतंय. पण कोण ऐकतं? रेल्वेनी खणून ठेवलं, पण नंतर झाकलंच नाही. आता पावसात हे सगळं ओसंडून वाहतंय. प्रशासन केवळ फोटो काढतं, काम नाही. नेते गप्प आहेत, प्रशासन झोपलंय. पण इथले नागरिक रोज ह्या नाल्यात जगतायत. हे फक्त एका गल्लीतला नाही, तुमच्या गल्लीत सुद्धा असंच होऊ शकतं. हा व्हिडिओ शेअर करा, आवाज उठवा, कारण जर आपण बोललो नाही, तर हे कधीच थांबणार नाही. जे जरा तुमचं काय करायचं होतं ते तेव्हा नंतर करायचं, पण कोणी ऐकत नव्हतं. मेन म्हणजे रेल्वेवाले ऐकत नव्हते आमचं काही. आम्ही पहिलं सांगितलं की पहिलं तुम्ही आहे ना हे बांधायच्यावर पहिलं गटार बांधा, गटार रुंद करा. 6 फुटाचं गटार होतं आमचं, ते आता सुद्धा 2 फुटाचं गटार झालं तर पाणी जाणार कुठून? आम्ही पूर्ण त्या गावापासून पूर्ण पासून तिकडे पासून पाणी येतंय. आता एवढ्याच्या तुमच्या गटारमधून पाणी कसं जाणार? हा, मग कोणच ऐकणार. शेवटी आम्ही ते त्यांना काम बंद करून आम्ही थोडं तरी करून घेतलं. आता हे पण नाही 5 मिनिटांनी पाणी भरायचं. आता तरी कमी झालं पाणी. आता अजिबात कमी व्हायचं ना. सारखं तर 5-5 मिनिटांनी एवढे होते वर होतं. खोली भरलेली होती पूर्ण ती. आणि दरवर्षी कोण कोण म्हणजे बीएमसी ला द्या, कोणाला द्या, कोणी काय बघत नाही, काय लक्ष देत नाही. किती वर्ष झाली कोणच लक्ष देत नाही. मग काय फायदा बोलून, काय करून फायदा नाही त्याचा. बघत पण नाही. मालक बघत नाही. मालक बघतो तुम्ही मरा असं. मालक पण बघत नाही इकडे फक्त. पण मालकाला काय पडली नाही. मालकाला फक्त त्याला त्याचं भाडं पाहिजे बस. असंच फक्त यांचं चालतंय, बाकी काही नाही. त्या दिवशी अधिकाऱ्यांना डिकेट्सना वगैरे बोलवून हे सगळं आम्ही ते हे आहे ना नाले, आता हे गेल्या आठवड्यात हे जे होता ना नाला हा तो तो तोडला कोणी. आम्ही कोणच येत नव्हतं. त्या दिवशी ते आपल्या या